नो हे रती माईक दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान अविनाश करे आपुले आईचे अविनाश करे आपुले आईचे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम उरे कीर्ती मागे पांडुरंगा करू प्रणाम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पवन झालो तरा तुरे मस्तक हे पाया जय जय संजोव्यात्या अल्परूपा देवा तुझ गणेशू सकल मती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारे दिगो. आज या ठिकाणी या पावन प्रसंगी ज्या महात्म्याच्या कृपेने आज तुम्ही आपण तुमचा आपल्या आया बहिणीचा जो कुंकू आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने तो शाबूत आहे आणि अशा महाराजांचं राजे कोणी होईल. आतापर्यंत बरेच राजे झाले पण महाराजे कोणी झाला. आता हे महाराज आज त्या महाराजांचं जे काही वर्णन आहे याच्या आधी आपले भगत भाऊ जे आहेत त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं. आणि आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे, शिवाजी महाराजांना आध्यात्मिक ज्ञानाची जाण होती. आध्यात्मिक ज्ञान त्यांचे अंगी बांधलं होतं म्हणून ते क्रांती करू शकले. तुम्हा आपल्याला सुद्धा जर क्रांती करून घ्यायचं असेल तर देवदेव करायचं का अध्यात्म ज्ञान समजून घ्यायचं याबद्दल कळायला पाहिजे. वास्तविक पाहता हा जो कार्यक्रम आहे हा धावता आहे. मी सुद्धा थोडंसं बोलणार आहे कारण की यानंतर रवींद्र महाराज आव्हाड, कारण की बाकीचे आपण कट केले प्रवचन, फक्त कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचं प्रवचन होईल म्हणून मी पण थोडं धावतच घेणार आहे. महत्वाचा विषय असा समजून घ्यायचा आहे, कीर्तन ऐकायचं कशासाठी. कीर्तन ही जी आहे दवंडी आहे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी. प्रवेश कुठं घ्यायचा, काय घ्यायचा, कशासाठी घ्यायचा ही जाहिरात आहे. तुम्ही आपण जन्माला आल्यानंतर काय करायचंय, घरदार जमीन जुमला गाड्या घोड्या पैसे आडके हे आज विषय जो आहे हे सर्व आहेत. आहार निद्रा भय मैथून हे जे विषय जे आहे हे सर्व जीवांना आहे. तुम्हा आपल्याला जायचं असं नाही. बायका पोरं मुलं बाळं तुम्हा आपल्याला जायचं असं नाही. गुरं ढोरं डुकरं कुत्रे मांजरे पशु पक्षी यांना पण आहे. मग विशेष असं काय आहे मनुष्य धर्मामध्ये. साधू संतांनी अनेक पुरावे दिले. तुमचं आपलं भाग्य चांगलं की त्यांच्या नंतर आपण जन्माला आलो.
पण वास्तविक पाहता मी असा तुमच्या पुढे मुद्दा मांडला, तुम्हाला देवदेव करायचं का अध्यात्म ज्ञान समजून घ्यायचं आहे? देवदेव करत नाही असा एकही नाही जन्माला आलेला अजून. सर्व देवदेव करतात. देवदेव न करणारा, तुम्ही आपण माळी घालते म्हणजे आपण देवदेव करतो असं नाही. ज्यांच्या गळ्यात माळ नाही ते सुद्धा देवदेव करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पुरावा तुम्हाला सांगतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दीर्घ मनुष्यतात सकळ स्वभावतात भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. पुढचं फार महत्वाचं आहे. झाले असे केवळ माझ्या ठाई. हे ज्ञाने विन नासले बुद्धी भेदासी आले कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. वास्तविक पाहता माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आपल्याला इंटिमेशन दिली. सर्वच भजन करणारे आहेत, पण त्यांनी जे पुढे सांगितलेले ते ज्ञाने विन नासले. कशाचं ज्ञान नाही तर त्याला अध्यात्म ज्ञान नाही. म्हणून ते म्हणतात अध्यात्म ज्ञान वाचुनी सर्व कर्म निरर्थक. तुम्ही दिंड्या करा, वाऱ्या करा, प्रवचन करा, कीर्तन करा, उपास करा, तापास करा, काही करा, पण सर्व अध्यात्म ज्ञानाशिवाय सर्व निरर्थक आहे. मग तुम्ही आपल्याला अध्यात्म ज्ञान आहे का? आणि अध्यात्म ज्ञान म्हणता कोणाला? अध्यात्म ज्ञान म्हणता कोणाला? त्या अध्यात्म ज्ञान समजून घ्यायला पाहिजे का नको? देवादेवाच्या गोष्टी तर सर्वच सांगतात. लहानपणापासून मी ऐकत होतो, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. सर्वच कीर्तनकार आजही तेच सांगतात, आम्ही तेच सांगतो, मी पण तेच सांगतो, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. आणि आम्ही तू तोंडे सांगतो, देवा नाही नाव, देवा नाही ऐकले असेल. तुमच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला का? सर्व सांगता घ्या देवाचं नाव. हे काय उठून सांगायला पाहिजे महाराज आम्ही काय शेण खातो का? सर्व सांगता घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. तुम्ही सांगता रंग नाही, रूप नाही, निराकार निर्गुण नाही, तुझी रघुराया. निराकार निर्गुण नाही, तुझी रघुराया. लग्न पाहिलेले आहे, नवे नवे तुमचे आपले लग्न पण झालेले आहे. तुम्ही असं एखादं लग्न पाहिलं का? इकडचं पण वराड आहे आणि इकडचं पण वराड आहे, दोघंकडचं वराड आहे, पण नवरदेव नवरीच नाही. त्याला लग्न म्हणणारा असा एखादा बावडट आहे का? ठाला विठाला लग्न आहे पण नवरदेव नवरीच नाही. मूर्खातला मूर्ख तरी त्याला लग्न म्हणेल. मग तुमचं देवदेव चालू आहे ना? कोण नाही म्हणतो देवदेव? कोण नाही म्हणतो? देवदेव चालू आहे, पण देवच माहिती नाही. काय माहित नाही? देवच माहिती नाही. सांगा तुम्ही आता कस काय? काय तुम्ही आता हे कीर्तन ऐकायला आले? कीर्तन हे विचार करून ऐकायचं आहे का नुसतं कीर्तन ऐकायचं? वास्तविक पाहता तुमचा आपला जो संदेह जो आहे तो संदेह कशाने जाईल? संदेह म्हणजे भ्रम, संदेह म्हणजे शंका. ती कशाने जाईल? गुरु केल्याशिवाय जाणार नाही.
वास्तविक पाहता गुरुची जबाबदारी आई होणं सोपं का अवघड? आई होणं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न कळवे. वास्तविक पाहता आई होणं एवढं सोपं नाही. तुम्ही महिला मंडळांना माहित असेल आई होणं एवढं अवघड आहे. पण तेव्हा त्याच्या वंशात गेलं तरच कळेल. एक दृष्टा सांगतो, भजन करा. टाळा विठाला मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिलं बाळपणाला जी मुलगी जी आहे ती माहेरी येते. लग्न झाल्यानंतर पहिलं बाळापण मुलगी पुढे येते, माहेरी येते. आता माहेरी आल्यानंतर दिवस भरायला आल्यानंतर ते लगेच काही बाळांतर होत नाही ना हो. काही वेळेस तिचं लई दुखतं, दिवस भरायच्या आधीच दुखतं, तिला त्रास होतो, ती रडते, गावते. पण ती एक दिवशी अशी खूप रडायला लागली रात्री. आई म्हणायला लागली, खेडेगाव होतं त्यावेळी विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, तू खूप रडत होती. आई समजून घालत होती, बाई दिवस उगू दे, दिवस उगू दे, कर मार थोडी थांब. पण खूप रडत होती. दिवस उजळल्यानंतर तिचं पोट दुखणं बंद झालं. तिला झोप लागली, झोपी गेली. आई बाहेर आली, शेजारी एक आली आणि ती शेजारी म्हणाली की बाई अगं रात्रभर झोप लागू दिली नाही, हा असं का रडत होती? ती म्हणे तिचे दिवस भरत आलेले काय आणि त्यामुळे तिचं पोट दुखत होतं. तिचं काय दुखत होतं? ती म्हणे मग आमचं काय पोट दुखत नाही का, इतके रडतो का आम्ही? हा रात्रभर डोळा लागू दिला नाही, हा असं कसं पोट म्हणे? ती म्हणे तुमचं पोट दुखणं जरा वेगळं आहे. तुम्ही काय पिठलं खाल्लं असेल किंवा काय आरकन बरकड खाल्लं असेल म्हणून पोट दुखत असेल. तिचं पोट जरा वेगळं होतं. असं कसं वेगळं म्हणाले? हा जीवनामध्ये आम्ही काही दिवस पाहिले, आमचं बी पोट दुखले. हा मग एवढं रडायचं असतं का आणि एवढं गागायचं असतं का आणि एवढं बोलायचं असतं का? हा सांगा तुम्ही. आता वास्तविक पाहता ती जी बोलत होती तिला अनुभव होता का? नाही. कारण ती काय होती? वांजे शिडो हरे कैची हो कैसे हो वांजे शिडो हरे कैची हो वांजे शिडो हरे कैची हो कैसे हो वांजे शिडो हरे कैची हो काय वास्तविक पाहता अनुभव कोणाला येतो? आजही परमार्थामध्ये जर तुम्ही विचार करून पाहिला तुम्हा आपल्याला सर्व गोष्टीचा अनुभव आहे. मान करतो, अपमान करतो, निंदा करते, स्तुती करते. जर तुमचं पायाला गलण झालं ते सुद्धा सटसट करतं, दुखतं ते सुद्धा कळतं तुम्हा आपल्याला. मग देवाचा जो अनुभव जो आहे
त्या देवाचा अनुभव तुम्हा आपल्याला येवा का नाही यावा. तुकाराम महाराजांनी सांगितलेले या या देवा ते भरता विठाला विठाला तुकाराम महाराजांनी तुम्हा आपल्या पुढे अनुभव मांडला. त्यांना जो अनुभव आला तो अनुभव तुमच्या पुढे मांडला आणि तुम्हा आपल्याला सुद्धा हे जे कीर्तन आणि प्रवचन तुम्हाला ऐकायचं आहे. आता हा एक प्रमाण सांगितलेलं आहे. 3 गुण आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. यांनी जे प्रमाण घेतलं ते तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. त्यांना एक 3 गुण नकोय. तुकाराम महाराज सांगतात त्रिगुण आसार निर्गुण हे सार जन्मामध्ये येऊन मुक्त व्हायचं असेल, पुन्हा हे जन्म मरणाच्या राडगाडग्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला हरीचं भजन करावं लागेल. रामाचं भजन करून उपयोग नाही. आम्ही पाकिस्तान नाही. वास्तविक पाहता रामकृष्ण हरी हा महामंत्र आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे, महामंत्र आहे आणि तो तुकाराम महाराजांनी सर्वांसाठी सांगितलेला आहे. खाणारा असो, पिणारा असो, लबाडा असो, लुचंगा असो, भामटा असो, छोटा असो, सर्वांसाठी तो महामंत्र आहे. पण आमची माऊली सांगते ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा माऊलीवर विश्वास आहे. विश्वास आहे. विचारलं का गुळ काय? गुळ म्हणजे गुळ हा गुळ नाही काय का? गुळ म्हणजे गुप्त, सिक्रेट, गुह्य आहे का? गुह्य नाव आहे. इथं म्हणतात अरे हे सर्वांसाठी आहे बाबा. ते जे आहे ना स्वर व्यंजन आणि मातृका हे पाठ झाल्याशिवाय नीट वाचता येणार नाही. ही जरी गोष्ट खरी असते, नुसतं स्वर व्यंजन पाठ करून नीट वाचता येईल का? त्याच्या पुढे सुद्धा आहे परत अक्षर जोड. मग सांगा तुम्ही आता व्यवहारामध्ये कीर्तन नुसतं ऐकू नका. काय नाही म्हटलं कीर्तन ऐकायला जाऊन पुण्य होईल. आज हे पुण्य होण्यासाठी वाऱ्या करणारी भरपूर आहे. हे पुण्य ना, हे उपास तापास हे जे ना देव माहिती नसताना जर तुम्ही हे करत असाल, तीर्थयात्रा, वाऱ्या, उपास तापास, देव तर माहिती नाही आणि देव करायचं चालूच आहे. देव माहित नसताना देव करायचं चालूच आहे. याच्याने काय होईल? पुण्य होईल.
आणि पुण्य काय होईल? स्वर्ग लोकाला जाणार. कुठे जाणार? स्वर्गाला जाणार. वाया जात नाही. परमार्थ कधीच वाया जात नाही. तुम्ही कसाही करा, देव ओळखून करा किंवा नका करा, पण जे साध्य आहे ते होत नाही ना. राम होता ना एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. आणि तो ज्यावेळेस रावणाला बाण सोडत होता ना, त्यावेळेस बाण लागत होते, बाण लागत होते, पण तो म्हणतो वाया जात आहे. काय जात आहे? वाया जात आहे बाण. का वाया जात असं का म्हणतात? की त्या बाण जे मारत होता ते रावणाला मारण्यासाठी मारत होता. ते बाण इकडे तिकडे लागत होते. कुठे लागत होते? इकडे तिकडे लागत होते. म्हणून तो काय म्हणायचा? हे माझे बाण व्यर्थ जात आहेत, व्यर्थ जात आहेत. तशी तुमची आपली भक्ती आहे ना, वाया जात नाही. लागत होते बाण, पण जे ध्येय साधायचं ते साध्य जात नव्हतं. रावणाला मारायचं. म्हणून तो काय म्हणत होते? माझे बाण काय जातात? माझा तुम्ही आपल्याला जी भक्ती करायची आहे ते पुण्य होण्यासाठी आहे तर मुक्त होण्यासाठी आहे. वास्तविक पाहता काय मला एखादा प्रश्न विचारला वाटला पण विकास महाराज ते म्हणे का हो? प्रश्न विचारला त्याने, ठाला विठाला ते म्हणाला हे जे आम्ही देवदेव करतोय हे चुकीचं आहे का? हे जे आम्ही देवदेव करतोय हे चुकीचं आहे का? त्याला म्हटलं मला काय विचारतं? शास्त्राला विचारा ना. शास्त्र काय सांगतंय? आधी देवाची ओळखावे मग आनंदी व्हावे. तुमच्याकडे लग्न जे करतात मुलीचं किंवा मुलाचं, विशेष करून मुलीचं लग्न जे तुम्ही करता, लग्न झाल्यावर नांदायला पाठवता का अगोदर पाठवता? काय पद्धत तुमच्याकडे? मी खानदेशी आमच्याकडे पद्धत, तुमच्याकडची पद्धत. तुमच्याकडे काय पद्धत आहे? लग्न झाल्यावर ना काय पद्धत आहे? 2-1 वर्ष नांदून घ्या आणि नंतर लग्न करू अशी पद्धत आहे. मग आता एवढं तरी आपल्याला डोकं आहे ना, लग्न झाल्यावर नांदायला पाठवतो. मग ज्या देवाची तुम्हाला भक्ती करायची त्याची अगोदर ओळख व्हायला पाहिजे का काय करायला पाहिजे? ओळखीला हरी साठविला कोटी. समाजाची दोष नाही, समाज सोन्यावर पिवळा आहे. समाजाचा दोषच नाही, समाज सोन्यावर पिवळा आहे. फक्त एक गोष्ट काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे हे सांगणारी जी मंडळी जी आहे. सांगा तुम्ही एसटी जर पलटी झाली तर बस त्याला दोष का? म्हणजे तुम्ही ऐकताय, तुमचं लक्ष आहे. मग आता सांगा तुम्ही, आता समाज तुम्ही कोणताही कार्यक्रम ठेवा, खूप गर्दी असते हो, खूप गर्दी असतात. कोणताही कार्यक्रम धार्मिक असू द्या. आता मी पंढरपूरला पाहिजे जातो ना, वारीला पाहतो ना, एवढी गर्दी. पण वास्तविक बात आहे, ओळखून चालले का ओळखण्यासाठी चालले का कशासाठी चालले काहीच माहिती नाही. आंधळी जडतं, कुत्रपीठ खातं, दरवाजे उघडे. कशासाठी जायचंय? तुम्ही रोज जेवण करता, शेजाऱ्या पाजाऱ्याचं जेवण झालं म्हणून जेवण करता का भूक लागते म्हणून? भूक लागते. मग देवदेव तरी का करायचं आहे? माळ का घालायची आहे? हा, असं एखादा मेंटल आहे का? लग्न झालं पण मुलगी नांदायला आणलीच नाही किंवा पाठवलीच नाही. लोकांनी विचारलं, बाबा मुलीचं लग्न झालं ना? हा झालं ना. मग पाठवलं नाही, कुठं? तो काय म्हणतो, बाप मुलीला पाठवलं नाही तुम्ही? तो काय म्हणतो, कुठं? असं एखादा मेंटल आहे का? लग्न झालं कुठं जायला पाहिजे ना. आता सांगा तुम्ही, आपण सुद्धा सर्व गोष्टी ज्या आहेत या गोष्टी विचारायचा आहे. तो परमार्थ लय सोपा आहे, इतका सोपा पोट भरणं अवघड आहे. हे सर्व एवढे जे नगरमध्ये लोक आहेत इथले आहेत का? सर्व प्रॉपर इथले आहेत सर्व नाही. आणि कोण कुठला कशासाठी आले इथं? पोट लागले पाठीशी हिंडवे तो देशोदेशी
या पोटा कारणे गा शिणलो हेर झाली न मिळे दाता कोणी धर्म दुःख निवारी. आता सांगा तुम्ही आता बारकाने जर विचार केला इथं तर सांगणारे भरपूर झालेले, कोणाला पोटवा तर बोलू, मी काही कीर्तनकार नाहीये, फक्त संतांच्या कृपेने जे कळलेले ते तुम्हाला ते बाबा सांगा तुम्ही आता बारकाने विचार करा. धर्म जे आले स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हे जे राजकारणी आणले यांनी सुद्धा आपले धर्मग्रंथ नष्ट केले, या धर्माची सुद्धा त्यांना काही किंमत राहिली नाही. मात्र सांगा तुम्ही सर्वसामान्य लोकांनी तुम्हा आपला जर धर्ममरण टाळायचं असेल ना, ही शेवटची वेळ आहे, ही शेवटची पाळी आहे. शेवटची पाळी मनुष्य जन्म, शेवटची पाळी मनुष्य जन्म. तू करिया मेरा बडे करिया